यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी योद्गयत्याशुगव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वे जयन्ते ते भोगारोगा इवापदी। पाठ केले सगळे आहेत छान। म्हणजे ध्यानाला बसणार तर असं सगळं जर असेल ज्ञानामध्ये तर तुम्हाला त्याचं अवलंबन घेऊन थोडंसं स्थिरतेने ध्यान करता येईल। म्हणजे जर स्वाध्याय असेल तर ध्यान व्यवस्थित करू शकणार, नाहीतर अस्थिरता होते। मग त्या ध्यानामध्ये कशाचा विचार करायचा आहे, कशाचा अनुभव करायचा आहे, ह्याच्यासाठी थोडंसं मॅटर ठेवायचं जवळ। म्हणजे पहिल्यांदा प्रवेश केला आहे धर्मात, काय स्वाध्याय नाही आणि एकदम ध्यानाला बसायला गेलात तर अवघड जाईल, म्हणजे बसवणार नाही। आणि त्याच्यासाठी आत्ता घरात आहे तरी पण ध्यानाची प्रॅक्टिस ठेवा। असं नाही की तिथे गेल्यावर 10 दिवस भरपूर पुण्य कमवायचं म्हणून आता थोडंसं, असं नाही आहे। म्हणजे आता थोडंसं सवय ठेवला तर पाय बोलणार नाही, तिथं कंबर गुडघे डोकं सगळं दुखायला लागतं बरं का। मग म्हणून जर असं आतापासून सवय ठेवा। 5 दिवस प्रॅक्टिस झाली, बसायची ऐकायची नाही, तिथं अवलंबन नाही आहे आपल्याला। फक्त काय म्हणलं, शास्त्र नाही, शब्द नाही, कोणाचं काय बोलणं नाही, एवढं एक थोडंसं सगळ्याची प्रॅक्टिस घरात पण करा, त्याच्याशिवाय होणार नाही। म्हणजे आता 1-1 तास तरी बसा, तिथं 10-10 तास बसायचं तुम्हाला। म्हणजे घाबरवत नाही आहे, एक तुम्हाला थोडंसं काय म्हणायचं प्रिपरेशन करण्यासाठी। आत्ता थोडं संकल्पपूर्वक बसा, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास। मन कसं लागतंय, मग आपल्याला कशाची गरज आहे, थोडंसं काहीतरी पाठांतर असेल तरी पण त्याचा उपयोग होतो। म्हणजे विकल्प येत असताना थोडंसं त्याचं अवलंबन घ्यायचं। सगळ्याचा उद्देश शेवटी जायचं आहे आपल्याला आनंदाकडं, स्वतःकडं, पण ते मिळवण्यासाठी पण थोडंसं काहीतरी खुराक पाहिजे। म्हणून थोडं स्वाध्याय, थोडं वर्णींची प्रवचनं असतील तर ती वाचा, त्यातून त्यांनी चिंतन छान घेतलं आहे। असं काय मॅटर नसलं तरीसुद्धा त्यांनी कसं आपल्याकडं जायला पाहिजे, आपण काय विचार करायचं जेव्हा ध्यान करतो, जेव्हा अनुभव करायचा आहे आपल्याला, तर तो कसा आहे आत्मा, ह्याचं सामान्य रूपाने जे काही वर्णन केलं आहे ना त्यातून पण आत्मा दिसतो। म्हणून किंवा शुद्ध ओम डायरी महाराजजींची वाचलं तरीसुद्धा खूप लाभ होईल। म्हणजे ध्यानाला बसायच्या आधी थोडंसं एक बॅकग्राऊंड तयार करून ठेवा। चला, तर 6व्या श्लोकावर PhD झाली आहे आपली आता, त्यामुळे त्याच्यावर 10 दिवस चिंतन केलं तरी पण एक ग्रंथ तयार होईल तुमचा। काय सांगितलं होतं अर्थ? 6 श्लोक, जाऊ दे 50 श्लोकावर करा, चालतंय। जे काही इंद्रिय विषय भोग आहेत त्याच्या निमित्तात होणारं सुख दुःख आहे ते सगळं वासना मात्र आहे, कल्पना मात्र आहे, भ्रम आहे, ते वास्तविक सुख नाही किंवा दुःख पण नाही। म्हणून तुम्हाला खरं सुख पाहिजे असेल तर त्याचं लक्षण काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे। मग मिथ्यादृष्टी जीव आहे तो त्या विषयांना पकडतो आणि मानतो की हे सुखाचं साधन आहे,
पण ते तर खरं सुखाचं साधन नाही, त्याच्यामध्ये सुख नाही. कसं नाही हे सांगतायत. इस इंद्रियजन्य सुख में वासनाएं बनाना, सुख की कल्पनाएं बनाना बिल्कुल व्यर्थ है. वह महाभाग धन्य है जिसकी धुन आत्मीय आनंद को प्राप्त करने की हुई है. संसार के समागत समस्त पदार्थों को जो हेय मानता है, उनमें उपयोग नहीं फसाता है, वह महाभाग धन्य है. काय कळलं? ज्याचं चित्त त्या सांसारिक विषयांमध्ये अडकलं नाही तो धन्य आहे. म्हणजे अनुकूलता आहे, सगळे विषय मिळालेत, पण तरीसुद्धा ज्याचं त्याच्यामध्ये एकत्व नाही आहे, त्याच्याशी ममत्व नाही आहे, मोह नाही आहे, तोच सांगितलं धन्य आहे. असा विरळा असतो जो त्याच्यामध्ये अडकणार नाही, म्हणून सांगितलं ना योगसारची गाथा. योगसारचा दोहा. सगळं काय तुम्हाला म्हणून योगसारच सुचायला लागलाय. विरला जाण हु तत्तुजिय, विरला निसुण ही तत्तु, विरला झाय ही तत्तु गुह, विरला ध्याय ही तत्तु. काय असा विरलाच आहे की जो, समजलं का? विरला जाण ही तत्तु गुह, विरलाच असतो जो तत्वाला जाणतो. विरळा निसुण ही तत्तु, कोणीतरी विरळेच असतात की जे ऐकतात तत्व. विरळा झाय ही तत्तुजीय, असे विरळेच असतात की जे त्या तत्वाचं ध्यान करतात. विरळा धार ही तत्तु, कोणी असे विरळेच असतात जे तत्वाला धारण करतात. आपण कोण? विरळेच आहोत. म्हणून त्या विरळ्या सिद्धांमध्ये बसायचं आहे आपल्याला. तर सिद्ध कुठं बसायचं आहे? सिद्धांमध्ये बसायचं तर स्वतःच्या सिद्धामध्ये पहिला बसावं लागेल. म्हणजे दुर्लभता सांगितली ना त्याच्यामध्ये. असे अनेक जण आहेत की जे तत्व ऐकतात, पण त्यातला विरळाच असतो जो जाणतो त्या तत्वाला. असे अनेक जण असतात जे तत्वाला जाणतात, पण कोणी विरळाच असतो जो ध्यान करतो. असे अनेक जण ध्यान करतील, पण ध्यान शिबिरामध्ये सगळे बाजूला बसलेले ध्यान करतायत असं बघायला पण जाऊ नका. भ्रष्ट होताल. म्हणजे ते करतील नाही करतील, आपल्याला आपलं ध्यान करायचं आहे. दुसरा कसा करतोय किंवा असं मला आज एक जण म्हणले की आम्ही सगळे मिळून ध्यानाला बसणार आहे. म्हणलं मग तर ध्यान होणारच नाही. सगळी मुलं मिळून ध्यान करायला बसणार आहे. म्हणलं तिथं काय पार्टी आहे? म्हणजे काय ते ध्यान म्हणजे असं इतर ठिकाणी जे काय तुम्ही एन्जॉयमेंट करतात असली तर एकट्याने गेलात तर उलट छान ध्यान होईल. नवरा बायको बसल्यावर काय ध्यान व्हायचं माहीत नाही मला. निश्चयला विचारायला पाहिजे. नाही मला तुम्हाला काय म्हणायचं, खेचायचं नाही आहे खाली, पण एक आपलं म्हणायचं की विषय तरी असावा आपल्याजवळ, तर आपण तिथं बसल्यावर आपल्याला निर्विकल्पतेने आनंद भोगता येईल. तर विरळाच असा असतो जो ध्यान करतो. म्हणजे आणि असे अनेक जण ध्यान करतील, पण विरळा धारही तत्तू, असा विरळाच कोणी असतो जो त्या तत्वाला धारण करतो. मग आपल्याला तो विरळा आपल्याला बनायचं किंवा आपण आहे हे जाणण्यासाठी म्हणून ध्यान करा. तर असे महाभाग धन्य असतात जे विषय भोग मिळाले तरी सुद्धा त्याच्यामध्ये एकरूप होत नाहीत, हे सांगितलं. संसार के समागत समस्त पदार्थों को जो हेय मानता है, उनमें उपयोग नहीं फंसाता, वह महाभाग धन्य है. संसार में तो मोही भोगी रोगी लोग ही बहुत पड़े हुए हैं. वे इन्हीं असार सुखों को सुख समझते हैं. कौन? मोही भोगी रोगी लोक. तो मी नव्हेच, ते कोणीतरी विरळेच, नाहीतर ते दुसरेच, तो मी नाही असं वाटतंय. पण वेही असार सुखों को सुख समजते है. क्या सुख है? कशामध्ये सुख आहे हे सांगतायत. जेव्हा गरमीचे दिवस आले, कशामध्ये सुख आहे? फॅनमध्ये सुख आहे. थंडीचे दिवस आल्यावर कशात सुख आहे? स्वेटरमध्ये. कशा कशात ठेवतो? त्यांना ऐकू येते का? तेवढ्या लांब बसवलंय, जवळ बसा माझ्या. कशात सुख आहे? जेव्हा सर्दी झाली, कशात सुख आहे? सर्दी झाल्यावर कशात सुख असतं? गोळी खाल्ल्यावर ते सुख. त्या गोळीत सुख आहे का?
कुठल्या दुकानात मिळते सुखाची गोळी हो? काय सिद्धम आहे का गोळी दुकानात? सुख पाहिजे आम्हाला त्या गोळीतून. म्हणजे अशी कुठली वस्तू नाही आहे जी सुख देणारी. त्यांनी त्यासाठी उदाहरणं दिली आहेत. गर्मी के दिनों में पतले कपड़े बहुत सुखदाई मालूम होते हैं, वे ही महीन कपड़े जाड़े के दिनों में क्या सुखकारी मालूम होते हैं. थंडी पडल्यावर पातळ कपडे घालू वाटतात का? सुख किस में रहा, फिर बतलाओ. जो जाड़े के दिनों में मोटे कपड़े सुहावने लगते हैं तेच घालून मेच्या उन्हामध्ये बसा बघू. म्हणजे त्यावेळेस ते सुखकारी वाटत नाही. सुख किसमें है सो बतलाओ. जिनमें कषाय मिला हुआ है, मन मिला हुआ है, ऐसे मित्र अभी सुखदाई मालूम होते हैं. कोण सुख देतं? पूजा मैत्रीण सुख देती. नीतू आंटी सुख देतात माहिती का विशाल भाई आता तिला. म्हणजे कशा कशामध्ये सुख आपलं. कोणी सुख देणार नाही हे सांगायला लागलेत. ज्यांच्याशी जिनसे मन मिला हुआ है ऐसे सुखदाई मालूम होते. उद्या सांगते थांबते तू बाबींना एक शब्द कठोर बोला तर काय होणार. राम राम. किसी कारण से मन न मिले, दिल बिगड़ जाए तो उनका मुख भी नहीं देखना चाहते. मग ते सुखाचं कारण किती राहणार. म्हणून हे निर्णय करायचे की बाहेरच्या त्या वस्तूत सुख नाही आहे. बाहेरच्या कुठल्याही त्या प्रसंगात त्या परिग्रहात कशात सुख आहे. कुठलीही गोष्ट सुखाची नसते हे सांगतायत. सुख के नियत विषय का अभाव. भैया सुख का नियत विषय क्या है. ह्याच्यासाठी मी एकदा ज्ञानारायणाची उदाहरणं दिली होती माहिती आहे. 4 उदाहरणं सांग विशाल भैया सांगा. 4 गोष्टी सांगितले होते. पूजा तू पण होती. काय सांगितलं होतं. हेच एक उदाहरण घेतलं होतं. गरमीच्या दिवसामध्ये जर गरम कपडे थंड कपडे घातले, थंडीच्या दिवसात गरम कपडे घातले तर सुख देतात. तेच इतर दिवसांमध्ये नाही घालू वाटत, म्हणजे ते सुखाचं कारण नाही. दुसरं, एखाद्याला दूध आवडतं पण जर ज्वर झाला असेल त्या मनुष्याला तर दूध हेय असतं, त्यामुळे ते सुद्धा सुखाचं कारण नाही. तिसरं, नाही रे भैया ते नाही. तिसरं सांगितलं नवीन घर बांधलंय. विशाल भैया मी सांगितलंय 100% तुमचं नाव घेतलंय मला माहिती आहे. तर नवीन घर बांधले तर ते सुख देणारं वाटतं आणि म्हणले त्याच घरात प्रवेश केल्यावर कोणाचा तरी अंत झाला. आता सांगा ते घर किती सुखदायी. म्हणजे म्हणलं ते सुखाचं साधन नाही. आणि चौथं उदाहरण दिलं होतं की जी सुंदर स्त्री आहे, पत्नी आहे, ती जोपर्यंत शीलवान आहे तोपर्यंत तिच्यातून आनंद येतोय. आणि ज्या दिवशी समजलं की तिचं चारित्र्यामध्ये खोट आहे, काय झालं, त्या दिवसापासून दुःख सुरू झालं. म्हणजे ती गोष्ट बहिरंगामध्ये परफेक्ट सुखाचं कारण नसते. ह्याच्यासाठी म्हणून उदाहरणं दिली. अशी उपलक्षणात्मक समजून घ्या. मग त्यांनी ज्ञानार्णवमध्ये तो श्लोक घेतला आणि त्या श्लोकाचं एक्सप्लेनेशन करताना त्यामध्ये हे सगळं खुलासा केलं आहे. सुख का नियत विषय क्या है, किसको मानते हो कि यह सुख है. जो मिष्ट पदार्थ लड्डू वगैरह भूख में सुहावने लग रहे हैं, पेट भरने पर क्या वे कभी कुछ भी सुहावने लगते हैं. लाडू किती खाणार हो, आवडतात का. लाडू आवडत असताना खातो तर त्यातून सुख वाटतंय, पण म्हणले जर पोट भरला आता अजून जाऊ देत, सॅच्युरेशन झालेलं असतंय, बास नको का असं झालं. मग म्हणजे सांगतायत की ज्यातून कधी सुख वाटतंय का कधी दुःख वाटतंय तर ती वस्तू सुख दुःख देणारी नाहीच आहे हे समजून घ्यायचं पहिल्यांदा. म्हणून म्हटलं की जे आत्मिक सुख मिळणार आहे ना त्यात असं कधी व्हेरिएशन्स नसतात. कधी मिळालं कधी नाही मिळालं, कधी कमी मिळालं कधी जास्त मिळालं असं नाही आहे. तुम्ही जर त्या विषयाला भोगणार तर मी जीव आहे हे अनुभव करा ना, तिथं आनंद आहेच, मिळणारच. कारण त्याच्यात कोणाशी कंपॅरिझन नाही आहे, कोणाचं हेवा दावा नाही आहे, कोणाचं कमी जास्तपणा काय नाही आहे. बस मी आत्मा आहे, जीव आहे, कोणाशी काय देणं घेणं हे जेव्हा जाणतो त्यावेळेस तिथं खरा आनंद प्रगट होतो.
पेट भरने पर वे सुहावने नहीं लगते। कौन से पदार्थ का समागम ऐसा है जिससे हम नियम बना सके कि यह सुखदायी है? असा बाहेर कुठलाही पदार्थ नहीं है जो नियमाने सुख देईल। मनुष्यों को नीम कड़वी लगती है। खाल्ले का कधी कडुलिंबाचा पाला? कडुलिंब कडू असतं, पण ते उंटाला खूप आवडतं। त्यामुळे ते टेस्टी फूड आहे त्याचं, ते खायला त्याला फार आनंद येतो। सांगा मग कडुलिंबामध्ये सुख आहे का नाही? हो म्हणला तर भरपूर पाला आणून देते। आमच्याकडे भरपूर झाड आहेत, आम्ही उंट नाही। ऊंट का तो वही भोजन है, ऊंट को नीम बड़ी अच्छी लगती है। हां, आणि ते टेस्ट करतात एकदा असं सांगितले की कोणी जर विषबाधा झालेला असेल ना, सर्प चावला असेल कधी शेतामध्ये कोणाला, तर कडुलिंब खाऊ घालतात आणि त्याला ते कडू लागलं नाही तर समजून घ्यायचं विष प्रयोग झालाय त्याच्यावर। कहाँ सुख मानते हो? गृहस्थों को गृहस्थावस्था में सुख मालूम होता है, पर ज्ञान और वैराग्य जग जाए तो उसे ये सब अनिष्ट और दुखकारी मालूम होते हैं। जर गृहस्थीच आहे अजून, पण आता त्याला विरक्ती झाली आहे, तर ते विषय त्याला किती सुख देऊ शकतात? म्हणजे ते विषयातून आता त्याला सुख वाटत नाही। कौन सी चीज़ ऐसी है जिसमें नियम रूप से सुख की मान्यता ला सके? ये सांसारिक भोग उपभोग सांसारिक सुख सुख रूप से बन रहे थे, वे ही सब कुछ थोड़े समय बाद दुख रूप में परिणत हो जाते हैं। बहुत से ऐसी घटनाएं होती है कि शादी विवाह हुआ, 2-4 साल तक बड़े आराम से रहे। काय पूजा, लग्न झाल्यावर किती दिवस सुखी असतो? म्हणजे एक्सपिरियन्स नाही आहे तुला, आपलं सांगतेय मी। किती दिवस सुख असते हो किशोरी काकी? लग्न झाल्यावर 9 दिवस म्हणतो ना, काय म्हणतात 9 दिवस, नव्याचे 9 दिवस। हां, किती दिवस सुख असतं आजी? लग्न झाल्यावर सुख लय असतं का कमी असतं? कसं? म्यूट आहेत आजी। तर सांगतात की विवाह शादी हुआ, 2-4 साल तक बड़े आराम से रहे, मानो एक के बिना दूसरा जिंदा नहीं रह सकता। मेड फॉर ईच अदर म्हणता, पण काय होतंय पुढं? कुछ साल गुजर जाते हैं तो लड़ाई होने लगती है। इथं तर किती दिवस झाले होते त्या कपलला, लग्न झालं आणि 8 दिवस झाले होते ना, गेले त्या कुठे गेले होते? तिकडं वर, हां वर कुठं तर गेले होते ना। काय झालं होतं? म्हणजे आजकाल तर ते 2-4 साल तर राहिलं बाजूला, 2-4 दिवस सुद्धा लोक सुखाने राहत नाहीत। म्हणजे काळ फिरलाय, वेळ फिरली आहे, म्हणून दुसऱ्यामध्ये अडकायला जाऊ नका। म्हणून माताजी पूजाला संस्कारित करते, तू एकटी राहा, ब्रह्मचारी हो। पूजा हो पण म्हणते बरं का, इथंच ठेवून घ्यायचंय, बरोबर आहे। कुछ साल गुजर जाते हैं तो लड़ाई होने लगती है, आमना सामना नहीं होता है, मानो तलाक से दे देते हैं। तो कौन सी ऐसी स्थिति है जिसमें यह नियम बन सके कि यह सुखदायी स्थिति है? सब केवल वासना मात्र से सुखरूप मालूम होता है, पण त्याच्यामध्ये सुख नाहीच। म्हणून काय सांगितलं की एक सेठजी होते आणि ते मंदिरला चालले होते। कोणाला तर सांगितली मी असं काही स्टोरी ही, तर संजय काकांना सांगितली। कुठे आहेत? तर ते सेठजी मंदिरला चालले होते आणि जाताना रस्त्यात त्यांना 2 भिकारी दिसले बसलेले। मग त्यातल्या एका भिकाऱ्याने काय केलं, सेठजींना हात जोडून विनंती केली की मला 10 रुपये द्या, असले तर मला भूक लागली आहे, काय खायचं आहे काय नाही आहे, असं वगैरे काय सांगितलं असेल। सेठजी म्हणले माझ्याकडे नाही आहेत। मग ते परत हात जोडला आणि म्हटलं 5 रुपये द्या। सेठजी काय म्हणले, काय विशाल सेठजी नाही म्हणले होते, तर परत त्यांनी म्हटलं 2 रुपये द्या। तरी पण सेठजी म्हणले नाही। तेच भिकारी काय म्हणणार सांग, तिकडं कशाला बसला, इथं बसा माय बाजूला, असं का? असं नाही म्हणला। ते भिकारीले शाणा होता म्हणून बरं का, त्यांनी बोध दिला बरं का त्यातनं, की तो म्हणाला
ठीक आहे म्हणला सेठजी, मी एक विनंती करू का? मग काय म्हणल्यावर त्यांनी सांगितलं, तुमच्या पायाला जी धूळ लागली आहे ना, ती धूळ मला देता का? हां, मी तुम्हाला सांगितलं की सकाळी आज. तर हां म्हणला तो सेठजी. आणि मग त्याला कळे ना सेठजींना की कशासाठी, पण ते आता काय धूळच मागतोय, माझं काय जाणार आहे, देतो म्हणला. आणि त्यांनी दिली ती धूळ बरं का. आणि तो सेठजी निघून गेले. मग आता त्या बाजूला बसलेला भिकारी होता ना दुसरा, ते आपलं बघायला लागलंय दोघांकडेंचं काय चाललंय. आणि मग त्यांनी विचारलं, म्हटला तू पैसे मागितला नाही मिळाले, धूळ का मागितलीस? धुळीने काय होत असतो, काय करायचं धुळीचं? मग त्यांनी सांगितलं, म्हणले त्या सेठजींना देण्याची सवय नाही आहे, दान करण्याची सवय नाही आहे. मग आज त्यांच्याकडून काहीतरी दान घडलं, देण्याचे भाव झाले, एवढंच आज झालंय. मी तुला सांगतो की 100% उद्या मी त्यांना 2 रुपये मागणार, ते मला 10 रुपये देतील. का? त्यांचा एक गिल्ट असं येईल ना अंतरंगातनं की द्यायला पाहिजे आपण. सहजतेने संस्कार असे होत जातात. म्हणजे ते सुटण्यासाठी मोह सोडावा लागतो पहिल्यांदा. हातातनं 1 रुपये का असेना का सुटत नाही, तर तिथं असतो तो मागं मोह अडवत असतो. म्हणून तिथं दान करताना आम्हा सांगते तसं मोठी नोट हातात आली तर काय करता हो, फाडून अर्धी करून टाकायची का? म्हणजे छोटी शोधून शोधून टाकणार, असं त्यालाच म्हणायचं मोह मागं. मग असंच ते परिग्रहाचा मोह का? कारण ते परिग्रह मला सुख देत आहे ही भावना आहे मागं, मग ती वासना आहे हे सांगतायत. मग कुठलाही परिग्रह आपल्याला सुख देणारा नसतो. म्हणून काल आपण काय वाचलो होतो, मुनिराज असतात ते काय करतात, कुठलं व्रत असतं, इंद्रिय निरोध. 5 इंद्रियांचा निरोध रूप जे काय व्रताचं पालन करतात, तर त्याच्यामध्ये रागद्वेषाने रहित होतात. म्हणजे जेव्हा 5 इंद्रियांच्या विषय भोगामध्ये अनासक्त असतात, तर रागद्वेषाची उत्पत्ती तिथं होत नाही हे सांगितलं होतं. 5 इंद्रियों के विषय निंदा प्रशंसा के शब्द, सुंदर असुंदर रूप, खट्टा मीठा रस, सुगंध दुर्गंध रूप गंध, कोमल कर्कश आदि स्पर्श, इन सब में राग द्वेष नहीं होना चाहिए. 5 इंद्रियांचे विषय सांगितले सगळे जे आहेत ते. और विशेषतः उनकी उपेक्षा रखनी चाहिए. उदाहरण छान दिलं त्यांनी, काय, जैसे हाथी के मोटे चमड़े पर कंकरी का स्पर्श होते हुए भी उसका कोई लक्ष्य नहीं होता. जे जर त्याच्या अंगावर कोणी दगड टाकलं तर त्याची स्किन इतकी जाड असते की त्याला ते स्पर्श, म्हणून तर ते म्हणलं ना वरून अंकुश मारतात ना, जे अक्षरशः भेग पडते, त्यांच्या छिद्र पडतात त्यांच्या स्किनला, इतकं जोरात त्यांना मारावं लागतं तर ते कंट्रोलमध्ये राहतात असं, किंवा त्यांचं आधीन राहतात. म्हणजे तुम्ही जर नुसतं दगड मारला तर बघितलं असेल, ती गाईला दगड मारला तर काय करती, तिला स्पर्श कळतो, ती लगेच शिवर करते, तिची स्किन लगेच काय म्हणायचं थरथरती असं. पण तसं हत्तीची स्किन जाड असते त्यामुळे त्यांना स्पर्श कळत नाही. म्हणून तुम्ही जाऊन असं मायामेनी हात फिरवलात ना त्याला कळत नसते, कारण ते स्किन जर जाड असेल तर आतपर्यंत स्पर्श जाणवत नाही. जसं त्या हत्तीच्या मोठ्या चमड्यावर कंकरीचा स्पर्श झाला तरी त्याला त्याचं लक्ष नसतं, उसी प्रकार स्वरूप स्थिरता के रमण में बाह्य लक्ष नहीं होता. ज्यांना कोणाला स्वरूपामध्ये स्थिरता प्राप्त झाली आहे अशा जीवांना बाहेरून हे शब्द चांगले असू देत वाईट असू देत, काय जे मिळालेले विषय भोग असतील, काय आहार वगैरे ग्रहण करत असताना त्यामध्ये काय निरस असेल सरस असेल, ते सगळं त्यांना विचलित करू शकत नाही. ज्ञाता स्वरूप के पूर्ण ध्येय के आगे विषय कषाय की वृत्ति भी नहीं होती, चाहे उनके अनुकूल प्रतिकूल पुद्गल रचना के विकृत गंध रस रूप के ढेर पड़े हुए हो, किंतु उनकी तरफ उनका लक्ष्य भी नहीं होता. त्यांच्या समोर ते सगळे प्रतिकूल किंवा अनुकूल म्हटलं ना, त्या मुनींच्या समोर जर रत्नांचा ढीग लावला, काय करतात मुनी,
बघतील की कसले कसले आहेत, खरे आहेत का खोटे आहेत, कसल्या रंगाचे आहेत, लहान आहेत मोठे आहेत, आकर्षक आहेत, काय बघतील? सगळं धूळ म्हणून बघतात. म्हणजे त्याला त्यांच्यामध्ये जरासुद्धा रुची नाही, काय करणार? जर सगळ्या परिग्रहाचा त्याग केलाय, दिगंबर मुनी आहे, त्यांना रत्न दिल्यावर त्यांना त्याचा किती उपयोग? शास्त्रातला विचार आहे ना, असंच सहज. ज्यांच्याकडं घर नाही, निवारा नाही, ते वस्त्र नाही, परिग्रह नाही, काहीच नाही आहे, त्यांना तुम्ही रत्न नेऊन चढवला, जाऊ दे, तुम्ही काय म्हणायचं, हजारोंनी रुपये ठेवले नेऊन समोर, कोणी काय करणार त्याचं? पैसे घेऊन बाजारात जायचं काय आणायला? काय प्रयोजनच नाही आहे. म्हणजे त्या विषयाला भोगायची त्यांची काय त्याचं काय अर्थच नाही आहे. त्यामुळं त्यांना त्याच्याविषयी न आकर्षण, न मोह, न आनंद त्याच्यातून. मग तसं आपल्या हातात आल्यावर त्या वस्तूतून आपण काय विचार करतो? म्हणून हे विचार आपल्याला बाधक आहेत. ते विषय नाही आहे, तर आपलं ज्ञान आपल्याला त्रास देणार आहे. 5 प्रमाद नाही हो. प्रमाद कशाला म्हणायचं? हां, त्यांनी हे घेतली आहे ना लाईन, पंच विषय में राग द्वेष कुछ हो नहीं, अरु प्रमाद से होयन मन को क्षोभजब. प्रमाद म्हणजे काय? म्हणजे त्या ज्या विषयातून आळस म्हणजे आता शब्दशः म्हणते मी की आळस तर काय मुनी आळस करतात असं नाही आहे, पण त्या विषयातून जे काय 5 इंद्रियांचे विषय आहेत तर ते मला आनंद देतात हे विचारच प्रमाद आहे. हां, म्हणजे आपण 15 भेद करतो ना प्रमादाचे, मग त्यामध्ये जे काही विकथा आहेत हे पण प्रमाद आहेत. जे काय तुम्ही 4 प्रकारचे विकथा असतात, कुठले कुठले बोला? स्त्री कथा, जे हा स्त्री कथा, राजकथा, भोजन कथा आणि चोर कथा. सांग 4. स्त्री कथा, राजकथा, भोजन कथा आणि चोर कथा. आपण जे पण दिवसभरात बोलतो ना, ह्या 4 गोष्टींना सोडून काय नसतं. जसं की समज फायनल मॅच झाली, पारस कोण जिंकली रे, कोणाची मॅच होती, कुठं झाली, कोण जिंकली, कोण हारली, हे सगळे विषय म्हणजे राजकथा झाली. कोणाची हार, कोणाची जीत हेच विषय असतो. किंवा कोणाचं नंबर आलं, कोणाला किती मार्क पडले, ही सुद्धा राजकथा झाली. परत स्त्री कथा म्हणजे एखाद्या स्त्रीचं रूप वगैरे त्याच्याविषयी, एखादं बाळ बघितलं त्याचं सौंदर्य सांगतोय, ती सुद्धा स्त्री कथा होणार. म्हणजे कुठल्याही विषयाचं सुंदरतेचं वर्णन करतोय तर स्त्री कथा झाली. पुढं भोजन कथा किती करतो? आज जेवायला काय होतं, कसं होतं, किती होतं, कोण केलं, चांगलंच होतं, नाही होतं, किती आपली तेच दिवस रात्र चर्चा असते. त्यामुळे ती भोजन कथा सुद्धा प्रमाद आहे. म्हणजे ते तुम्हाला तुमच्या आत्म्यापर्यंत जाऊ देत नाही, तुम्ही काय आहे हे दाखवू देत नाही, तर ती प्रमादच आहे. आणि चोर कथा, चोर कथा करतोय का आपण? धनशिका की माहिती का तुम्हाला चोर आले होते? कधी कुठं विचारू नका आता. मला इथं मित्रा कथा करायची, चोर कथा नाही. म्हणजे जेव्हा आपण त्याविषयी काहीतरी इंटरेस्ट घेतो, म्हणजे आता काय न्यूज वाचली, ऐकली, सांगा आज तुम्हाला सांगितलं प्लेन क्रॅश झाली परत म्हणून, कुठली कथा झाली हो? परत एक प्लेन क्रॅश झाली बरं का, असं मला आज न्यूज कळाली पूजाकडून. नेदरलँडमध्ये नाही, इंग्लंडमध्ये, नेदरलँडला झाली आहे. हां, कुठली कथा झाली हो? असं इंटरेस्ट घेऊन ऐकणार, कसं झालं, कोणच जगलं नाही म्हणून सगळेच मेले म्हणे त्यातले. इथं एक जण तर मी जगलं होतं, पण इथं कोणीच जगलं नाही. कुठली कथा झाली हो? 4 कथांमध्ये हार जीतची कथा आली तर राजकथा होणार. बरं समजून घ्या, विकथा आहे 4 पैकी कुठली तरी. त्या इंद्रियांचे पण विषय घेतात ना, त्यामध्ये 5 इंद्रियांचे, स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुइंद्रिय आणि कर्णेंद्रिय वशंगतः म्हणलं जातं. म्हणजे या 5 इंद्रियांच्या वश होऊन जे काय आपण विचार करतो त्या सुद्धा विकथा असतात. त्यामुळं प्रमाद आहे ना, प्रमादाचे एकूण 15 भेद.
कुठले? 4 विकथा, 4 कषाय, 5 इंद्रिय, 1 निद्रा आणि 1 स्नेह. सांगा एवढं फास्ट. 4 विकथा, 4 कषाय, 5 इंद्रिय, हां 5 इंद्रिय, इंद्रिय वशंगत असं म्हणलं ना, पंचेंद्रिय विषय म्हणा. हां 5 इंद्रिय, 1 निद्रा आणि 1 स्नेह. मग काय सांगितलं त्यामध्ये? 4 विकथा समजल्या, 4 कषाय माहिती आहेत. कुठले सांग? कषाय माहिती आहेत? क्रोध, मान, माया आणि लोभ. ह्या 4 कषाय आहेत. हे 4 आपण जे पण परिणाम करतो त्यामध्ये हे 4 पैकी एक असतंच. मंदिरात यावं वाटलं नाही वाटलं, काय झालं पारस? कुठली कषाय झाली सांग? या वाटलं तरी पण कषाय आहे. कुठली कषाय आहे? शास्त्र ऐकायचे भाव झाले, नको वाटलं हे सुद्धा भाव झाले, तर कुठली कषाय? थांब, आज मी बोलवले म्हणून आलाय, उद्या तू आल्यावर मला कळणार आहे किती कषाय तुझे निष्कषाय आहेस. जर यावं वाटलं ऐकावं वाटलं तरी लोभ कषाय झाला, आणि नाही वाटलं जबरदस्ती येऊन बसलो तर तुझ्या क्रोध कषाय. बाहेर फिरायचं होतं छान, आता मौसम कितना अच्छा आहे, आणि इथं येऊन बसायला लावलं तर क्रोध कषाय झाला. म्हणजे असं ती पण ऐकायला आली आहे, ती पण ऐकायला आली भैया. तर काय सांगितलं? असं 4 विकथा, 4 कषाय सुद्धा विकथा आहेत. काय काय घेतलं पहिलं? 4 विकथा, 4 कषाय हे प्रमाद आहेत, आणि 5 इंद्रिय पंचेंद्रियाचे विषय मागं बघा. मग स्पर्शनेंद्रियाच्या वश झालो तरी ते प्रमाद झालं. रसनेंद्रियाच्या वश झालो तरी प्रमाद झालं. स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षु इंद्रिय आणि कर्णेंद्रिय, मग या सगळ्या इंद्रियांच्या अधीन झालो तरी तो प्रमाद आहे. आणि पुढं सांगितलं निद्रा म्हणजे काय? स्वभावाचं भान नसणं ह्याला निद्रा म्हणायचं. निद्रा म्हणजे झोप नव्हे, स्वभावात जागं न राहणं ह्याला म्हणायचं निद्रा. मग जेव्हा भोजन करतो त्यावेळेस कुठं जागे असतो? झोप आली सिद्धमला, निद्रा. जेव्हा जेवण करतो त्यावेळेस जिथं विसरलो ना आपण जीव आहे तिथं निद्रेत आहात. मग भलेही झोपल्यावर तुम्ही जरी विचार आहे की मी जाणतोय हे झोपणं हे स्वभाव नाही, तरी पण तुम्ही जागृत आहात. म्हणजे ज्ञानी जीव असतो त्याची निरंतर धारा असते की मी जाणतोय, त्यामुळे त्याला निद्रेचा उदय नाही, प्रमाद नाही, हे सांगितलं. आणि आपण ध्यान करताना सुद्धा जर चित्त दुसरीकडे असेल तर झोपलेलेच आहोत. म्हणून ध्यान कसं करायचं आहे? सगळे तिथं असतात बरं का मागून हंटर घेऊन, जागते रहो. म्हणजे सगळीकडनं तुम्हाला ध्यानात जोडायचं आहे म्हणून. बरं, काय झालं? निद्रा. आणि शेवटचं सांगितलं स्नेह. स्नेह म्हणजे काय? पराशी अटॅचमेंट असणं, ह्याला म्हणायचं स्नेह. मग पराशी अटॅचमेंट म्हणजे शरीर मी आहे ना, ही अटॅचमेंट आहे, त्याला स्नेह म्हणायचं. मग आत्म्याशी नाही आहे स्नेह, सगळा पराशी आहे आपल्याला. मग जोपर्यंत पराचा विचार आहे तोपर्यंत प्रमाद आहे. म्हणून प्रमाद म्हणजे नुसतं आळस नाही सांगायचं आहे, हे मला म्हणायचं होतं. काय म्हणलं? पंच विषय में राग द्वेष कुछ हो नहीं, अरु प्रमाद से होय न मन को क्षोभ जब. मग हे सगळे आपण जर भंग काढले ना ह्या 15 प्रमादांचे, तर 80 भंग होतात. कसे काढायचे? उद्या बघू आपण ते बोर्डवर. म्हणजे फक्त त्यांचं उद्या काढून आणा, म्हणजे तुमचं प्रमाद नष्ट होईल. तेवढं काढेपर्यंत रात्री झोप लागायची नाही. म्हणजे ते एकाशी एक कोरिलेट करायचं. एक्झाम्पल काय? आम्हाला घेतलं होतं एक दिवस. सांग कसं? एक एक सगळ्यातले एक एक घ्यायचे. हो काय? स्त्री कथा आलापी म्हणायचं, क्रोधी, नंतर स्पर्शनेंद्रिय वशंगत, निद्रालू, स्नेहवान. आता एक एक अक्ष फिरवायचा फक्त. क्रोधी सोडा, मानी घ्या आणि तेच परत भंग फिरवायचा म्हणायचं त्याला. म्हणजे उद्या परमिटेशन कॉम्बिनेशन, बरोबर. हां, ज्याला त्याच्या भाषेमध्ये.
म्हणजे असं एकाला एक आपण ते अक्ष फिरवणे म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. एक कॉन्स्टंट ठेवायचं आणि बाकीच्या सगळ्यांमध्ये फिरवायचं. असे सगळ्याचे मिळून 80 भंग होतात. आज तुम्ही काढून आणा, किती जमले तेवढे चांगलं आहे, नाहीतर आपण उद्या काढू. काय काका? जे काय आपण 15 प्रमाद लिहिले ना ते असे डॉट घालून लिहायचे आणि मग त्याला सगळ्याला कोरिलेट करून काढायचे, तर 80 भंग होतात. कशासाठी काढायचं? म्हणजे इतक्या प्रकाराने आपण विचार करतोय, प्रमाद करतोय, आसरव बंद करतोय कर्मांचा. म्हणूनच म्हणलं की दुःख संपत नाही आहे. आपल्याला वाटतं की मी धर्म करतोय, स्वाध्याय ध्यान करतोय, जागृत आहे, झोपतोय मंदिरात आल्यावर, तरी सुद्धा तो प्रमाद झाला. म्हणजे आता एक उदाहरण सांगितलं अम्मांनी. काय झालं? रस्त्यावरून जाताना आपल्याला एक पोस्टर दिसलं आणि सुंदर होतं. त्यामध्ये जे काय होतं ना, कलाकार काय, आकृती काय असेल, चित्र असेल, तर सांगा कुठला प्रमाद, कसं लावायचं हे सगळे भंग एक लावा. फक्त मी ही एक दृश्य बघितलं की जाऊ दे, मी आता म्हटल्यासारखं कोणीतरी चोरी केली हे कळलं मला, कोणाच्याकडं तर चोर आले, चोरी केली. तशी 4 चोरांची गोष्ट आहे बरं का माझ्याकडं, पण टाईम नाही आहे. तर ती गोष्ट ऐकली आपण चोरीची. समजा कसं लावणार सांग? चोर कथा आलापी म्हणायचं. एक वाक्य लिहा म्हणजे समजते तुम्हाला. चोर कथा आलापी, कुठला कशाय झाला त्याच्यामध्ये? लोभ झाला. पैशाच्या विषयीचं कथन आहे ना, त्यामुळं लोभी, लोभ कशाई. पुढं कुठल्या इंद्रियांचं वश झाला? ऐकलं असेल तर कर्णेंद्रिय, वाचलं असेल तर डोळ्याच्याद्वारे चक्षु इंद्रिय, मग कर्णेंद्रिय वशंगतः असं म्हणलं जातं. म्हणजे चोर कथा आलापी, लोभी, कर्णेंद्रिय वशंगतः, निद्रालू, स्नेहवान, असं त्यामध्ये ते भंग एक तयार झाला हा, असं सांगितलं गेलं. म्हणजे अशा प्रकाराने आपण प्रमाद करतो. मग असे प्रमाद आपण दिवसभरातून प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये प्रमादी असतो. मग जिथं आपल्याला स्वभावाचं भान नाही तिथं असे प्रमाद घडत राहतात. म्हणून सांगितलं सतत सावध राहणं किती आवश्यक आहे. म्हणून तिथं त्या मुनिराजांना भय आहे. कुठल्याही माझ्या एखाद्या ज्ञानाने, एखाद्या कषायांनी, एखाद्या परिणामांनी मी स्वभावातून बाहेर न यावा किंवा मला माझ्या स्वभावाचा विसर न पडावा, ह्याच्यासाठी जागरूकता असते त्यांच्यामध्ये. आणि मग ते त्यामुळं सावध असतात. झोपल्यावर पण कसे झोपतो आपण? कसे झोपतो? पारस एकदम छान झोपतो म्हणते. गाढ झोपतो. कसे झोपतो? आणि ते मुनिराज कसे झोपतात? सांगितलं मुनींना अंतर्मुहूर्त झोपतात फक्त. म्हणजे किती? 48 मिनिटाच्या आधी उठणारच. उठणार म्हणजे उठून बसायचं नाही आहे, जागरूकता एक. आणि मग पुन्हा ती ध्यानाची त्यांची धारा चालू राहते. असं आपण करू शकतो. आपल्याला झोपलं की मेलेले असतात म्हणतात लोक अर्धे. मग तिथं आपल्याला जागरूकता कशी ठेवायची आहे? जरी झोपलोय तरी सुद्धा ज्ञानाची धारा आपण स्वतःकडे लावू शकतो. पडल्या ठिकाणी ध्यान करायला चालतंय का नाही? का असंच बसायला पाहिजे ध्यानाला? कसं केलं मेडिटेशन परवा? असं बसून केलं ना? ते कर की, चांगली गोष्ट आहे, नाही असं नाही. पण काय केलं ते मेडिटेशनमध्ये? शांत बसायचं नाही नुसतं, त्या पुढं जाऊन आपल्याला आपला आत्मा धरायचा असतो. शिकवतात की बाहेर मेडिटेशन अशा प्रकाराने, का कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी शिकवतात फक्त. पण त्याच्याद्वारे पुढं जाऊन काय विषय घ्यायचा, कोणाला जाणायचं हे नाही शिकवत ते लोक. त्यामुळे तिथं आपल्याला हे शिकायला मिळालं इथं, तर ते ध्यान खरं ध्यान झालं. नाहीतर असं पण अनेक जण असतात की बोर्डवर एक टिंब लावतात, काय ते म्हणते डॉट लावणार आणि त्याच्याकडं लक्ष केंद्रित करायचं, बाकीचं सगळं विसरा आणि त्यालाच एक फोकस करा असं. त्याच्यानी कॉन्सन्ट्रेशन वाढवतात बस, पण त्यातून आनंद किती मिळणार आहे? पुन्हा विचलित डायवर्ट झाल्यावर तुम्हाला परत दुःखच. म्हणून सांगतायत की ध्यान करायचं म्हणजे काय करायचं? करा की सगळ्याला तोडायला पण सांगितलं की तुमच्या सगळ्या पिंडस्थ ध्यानाचं हेच प्रकार आहे. सगळं जग जलमय बघा, त्या सगळ्या गोष्टींना विसरा, इथं काही नाही आहे जगामध्ये दुसरं, मी एकटा आहे. मग त्या आसनापर्यंत नेऊन बसवणार तुम्हाला.
पण तिथं बसल्यावर त्या आसनाच्या पुढं मी आहे हे बघायला पाहिजे. तो मीच नाही दिसला आपल्याला तर सगळ्या या अवलंबनाचा काय फायदा नाही आहे. म्हणून हे सगळं फिल्डिंग आहे फक्त. काय सगळं शून्य करा जगाला आणि मग तो मी एकटा मला दिसायला पाहिजे, तर तो मला सुखाचा विषय आहे. म्हणून सांगितलं की ध्यानामध्ये मी जाणीवेत यायला पाहिजे आपल्याला, तर त्याला ध्यान म्हणलं गेलं. तरच तिथं आपल्याला आनंदाची खरी प्राप्ती होणार. हो. जाणा हा मी शब्द ऐकणारा नाही, शब्दांना जाणणारा जीव आहे. माझ्यामध्ये कर्णेंद्रिय नाहीच. मला जाणण्यासाठी कर्णेंद्रियाची आवश्यकता नाहीच. इंद्रियांच्या अतीत आहे स्वभाव पहा. जाणतोच आहे जाणा. अतींद्रिय ज्ञान घन स्वरूपोहम. जीवोहम. ओम विसर्जन.